शालोम प्रियजन हो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. अनुग्रह फाउंडेशनच्या या ऑनलाईन उपासनेमध्ये आज आपण प्रभूची भेट घेऊया, त्याची उपासना करूया, आराधना करूया, स्तुतिगीतं गाऊया, प्रार्थना करूया आणि देवाचं वचन वाचून त्याचा संदेश ऐकूया. चला तर आपलं ठरले, मग उपासनेला सुरुवात करूया प्रार्थनेने. प्रभुदेवा, आम्ही तुझे उपकार स्तुती करत तुझ्या सानिध्यामध्ये येतो आणि सर्व मान, महिमा, गौरव तुला देतो, कारण केवळ तूच एक योग्य आहेस ज्याचं आम्ही स्तवन करावं, ज्याच्या पुढे आम्ही नतमस्तक व्हावं, ज्याला आम्ही वंदन करावं. आणि प्रभुदेवा, हा तुझा अनुग्रह किती मोठा आहे की आम्हाला तुझ्या सानिध्यामध्ये येता येतं, तुझी प्रार्थना करता येते. प्रभुदेवा, हा आशीर्वाद तू आम्हाला दिलेला आहेस, यामध्ये आमचं काहीही नाही, केवळ तुझी कृपा आहे आणि ह्याबद्दल आम्ही तुझं ऋणी आहोत. प्रभुदेवा, आम्ही त्या कृतज्ञतेने तुझ्या सानिध्यामध्ये येतो. आज तुझी आराधना करण्याची तू आम्हाला जी संधी दिलेली आहेस त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. आणि प्रभुदेवा, आम्ही आत्म्याने, खरेपणाने, मनापासून तुझी आराधना करावी म्हणून ही वेळ आमच्यासाठी आशीर्वादित कर. आमचं तुझ्याकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी आमचं सहाय्य कर. प्रभुदेवा, तू आमच्याशी बोलत असताना आम्ही मनापासून तुझं ऐकावं, तुझ्या वाणीकडे कान द्यावेत आणि तुझं ऐकल्यानंतर तू जे काही आम्हाला शिकवत आहेस ते आम्ही शिकावं, आमच्या आचरणामध्ये आणावं, यासाठी आमचं सहाय्य कर. प्रभुदेवा, आजची सर्व उपासना आशीर्वादित कर. जे या उपासनेमध्ये भाग घेत आहेत त्यांना तुझा आशीर्वाद दे आणि ही जी उपासना आम्ही जे सर्व सहभागी होत आहोत त्या आम्हा सर्वांना तुझा आशीर्वाद दे. ही प्रार्थना येशू आमचा तारणारा त्याच्या नावानं करतो म्हणून तो ऐक. आमेन. प्रियजनो, चला सुरुवात करूया स्तुतिगीतं गाऊन. आणि आज आपल्या स्तुतिगीतांमध्ये आपलं पुढारीपण करतोय सौदी अरेबियाहून अबनेर. चला त्याच्याबरोबर ही ओळखीची गाणी गाऊया. परमपिता की हम स्तुति गाए, वही है जो बचाता हमें. परमपिता की हम स्तुति गाए, वही है जो बचाता हमें. सारे पापों को करता क्षमा, सारे रोगों को करता चंगा. परमपिता की हम स्तुति गाए, वही है जो बचाता हमें. परमपिता की हम स्तुति गाए, वही है जो बचाता हमें. धन्यवाद दे उसके आसनों में, आनंद से आई उसके चरणों में. धन्यवाद दे उसके आसनों में, आनंद से आई उसके चरणों में. संगीत गाकर खुशी से मुक्ति की चट्टान को जय ललकारे. परमपिता की हम स्तुति गाए, वही है जो बचाता हमें. परमपिता की हम स्तुति गाए, वही है जो बचाता हमें. वही हमारा है परमपिता, तरस खाता है सर्व सदा. वो ही हमारा है परमपिता, तरस खाता है सर्व सदा. पूरब से पश्चिम है जितनी दूर, उतने ही दूर किए हमारे गुनाह. परमपिता की हम स्तुति गाए, वही है जो बचाता हमें. परमपिता की हम स्तुति गाए, वही
कतरों में छोड़ा नहीं, माँ की तरह उसने दी तसल्ली, दुनिया के कतरों में छोड़ा नहीं। कालिश दूध कलाम का दिया और भी हमेशा की जिंदगी, परम पिता की हम स्तुति गाए, वही है जो बचाता हमें, परम पिता की हम स्तुति गाए, वही है जो बचाता हमें। चरवाहे की मन ढूंढा उसने, पापों की कीट से निकाला हमें, चरवाहे की मन ढूंढा उसने, पापों की कीट से निकाला हमें। हमको बचाने को जान अपनी दी, ताकि हाथ में हम उसके रहे, परम पिता की हम स्तुति गाए, वही है जो बचाता हमें, परम पिता की हम स्तुति गाए, वही है जो बचाता हमें। घोंसले को बार बार तोड़कर उसने चाहा किसी के हम उड़ना उससे, घोंसले को बार बार तोड़कर उसने चाहा किसी के हम उड़ना उससे, बार पर उठाया उका की तरह, ताकि हमको चोट ना लगे, परम पिता की हम स्तुति गाए, वही है जो बचाता हमें, परम पिता की हम स्तुति गाए, वही है जो बचाता हमें। सारे पापों को करता क्षमा, सारे रोगों को करता चंगा, परम पिता की हम स्तुति गाए, वही है जो बचाता हमें, परम पिता की हम स्तुति गाए, वही है जो बचाता हमें। मेरा यीशु है मुझको भला, वो है काफी है सदा सर्वदा, मेरा यीशु है मुझको भला, वो है काफी है सदा सर्वदा। दुख में रोग में हर मुसीबत में मेरे मन वो ही काफी है मुझे, दुख में रोग में हर मुसीबत में मेरे मन वो ही काफी है तुझे।
जिंदगी का सफर है कठिन, आते हैं अवरोध पल छिन, दिन में मेघ स्तंभ रात्रि अग्निस्तंभ बन के राह चलाएगा मुझे, दिन में मेघ स्तंभ रात्रि अग्निस्तंभ बन के राह चलाएगा मुझे, मेरा दुखों का होगा दमन, आंसू पोंछेगा जो आंख होगी नम, मेरे दुखों का होगा दमन, आंसू पोंछेगा जो आंख होगी नम, राजा बन के जब बादलों पर आएगा, मैं भी उड़ उसके संग जाऊंगा, राजा बन के जब बादलों पर आएगा, मैं भी उड़ उसके संग जाऊंगा, मेरा इश्क है मुझको भला, वो है काफी है सदा सर्वदा, मेरा इश्क है मुझको भला, वो है काफी है सदा सर्वदा, दुख में रोग में हर मुसीबत में मेरे मन वो है काफी है तुझे, दुख में रोग में हर मुसीबत में मेरे मन वो ही काफी है तुझे, दुख में रोग में हर मुसीबत में मेरे मन वो ही काफी है तुझे, मेरे मन वो है काफी है तुझे, मेरे मन वही काफी है तुझे। अबनेर या गाण्यांमधून तू आमचं पुढारीपण केलंस, तुझे मनापासून आभार. प्रियानो, आता देवाचं वचन वाचण्याची वेळ झालेली आहे आणि देवाचं वचन आज आपल्यासाठी वाचत आहेत पुण्याहून मिसेस अनघा हिवाळे ओहोळ. असा शास्त्रभाग आहे रोमकरास पत्र ह्याचा 9वा अध्याय वचन 6 ते 13. देवाने दिलेली वचने व्यर्थ झालेली नाहीत. देवाचे वचन व्यर्थ झाले असे नाही, कारण इस्रायलाची संतती सर्व इस्रायल नाहीत आणि ते अब्राहमाचे संतान आहेत म्हणून ते सर्व त्यांची मुलेबाळे आहेत असे नाही. तर इसाकाच्या वंशाला तुझे संतान म्हणतील, म्हणजे देहद्वारे झालेली मुलेबाळे देवाची मुलेबाळे आहेत असे नाही, तर वचनाची मुलेबाळेच संतान अशी मोजण्यात येतात. कारण पुढे याच दिवसात मी येईन तेव्हा सारेला पुत्र होईल, हे वाक्य वचनरूप आहे. इतकेच नव्हे तर रिबेकाही एकापासून म्हणजे आपला पूर्वज इसाक याचपासून गरोदर राहिल्यावर मुले अजून जन्मली नव्हती वर त्यांनी काही बरे वाईट केले नव्हते, तेव्हा देवाचा जो संकल्प निवडणुकीने असतो तो कर्मांमुळे नव्हे तर पाचारण करणाऱ्याच्या इच्छेने कायम राहावा म्हणून तिला सांगण्यात आले की वडील धाकट्याची सेवा करील. तसेच मी याकोबावर प्रीती केली आणि एसावाचा द्वेष केला, असाही शास्त्रलेख आहे. देवबाप वाचलेली वचने आशीर्वादित करो. अनघाताई, देवाचं वचन स्पष्टपणे वाचून आमचं पुढारीपण केलं त्याबद्दल आभार. आता वेळ झाली आहे दानार्पणाची. चला आपण आपलं दान प्रभूच्या चरणी आणूया आणि उपासना संगीतामधून सुंदर देऊळ हृदय हे माझे हे गीत गाऊया. आपण आपल्या सर्वांच्या परिचयाचे एक गीत आपण यावेळेस गाऊया. उपासना संगीतातून 420 नंबरचं गीत. आपल्याला सर्वांना हा नंबर सांगितल्यावर कदाचित आठवत असेल, सुंदर देऊळ हृदय माझे. आपण सर्व मिळून हे गाऊया आणि हे गीत गात असताना आपण आपलं दान परमेश्वराला अर्पण करूया. सुंदर देऊळ हृदय हे माझे, येथेच विराजे देव
विराजे देव बाप, समक्षता त्याची राखी शुद्ध याला, सदा अशुद्धाला दूर ठेवी. समक्षता त्याची राखी शुद्ध याला, सदा अशुद्धाला दूर ठेवी. सुंदर देऊळ हृदय हे माझे, येथेच विराजे देव बाप. प्रवृत्तीचे पीठ उभा तयावरी, उपदेश करी पवित्रात्मा. प्रवृत्तीचे पीठ उभा तयावरी, उपदेश करी पवित्रात्मा. सुंदर देऊळ हृदय हे माझे, येथेच विराजे देव बाप. सारा येशू ख्रिस्त भरुनी उरला, आता या देऊळा भय कैचे. सारा येशू ख्रिस्त भरुनी उरला, आता या देऊळा भय कैचे. सुंदर देऊळ हृदय हे माझे, येथेच विराजे देव बाप. दास म्हणे येथे अवघी मंडळी, भजाया जमली देव बापा. दास म्हणे येथे अवघी मंडळी, भजाया जमली देव बापा. सुंदर देऊळ हृदय हे माझे, येथेच विराजे देव बापा. सुंदर देऊळ हृदय हे माझे, येथेच विराजे देव बाप. प्रार्थना करूया आणि आपलं दान आपण परमेश्वराला अर्पण करूया. हे आमचे अत्यंत प्रेमळ दयाळू परमेश्वरा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. आजचा दिवस आम्हाला दिलास, तुझ्या पायाजवळ येऊन तुझी स्तुती आराधना करण्यासाठी तू ही सुंदर संधी आम्हाला दिलीस, याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. प्रभू, तू आमच्या जीवनामध्ये आम्हाला सर्व काही पुरवलं आहेस. आम्हाला तू भरपूर आशीर्वाद दिला आहेस, आमची तू काळजी घेतली आहेस, आणि म्हणून तुझ्या आशीर्वादांची जाणीव ठेवून आम्ही अत्यंत अल्प असं दान तुझ्या भांडारामध्ये आणलं आहे. प्रभू, या दानाचा तू स्वीकार कर, हे दान आशीर्वादित कर, आणि या दानाचा उपयोग सुवार्तेचा प्रसार व्हावा, गोरगरीब गरजवंत यांची गरज पूर्ण व्हावी, तुझ्या मंडळीची आध्यात्मिक वाढ व्हावी, यासाठी या सर्व दानाचा उपयोग तू करून घे, अशी आम्ही प्रार्थना करतो. या दानाबरोबरच आम्ही स्वतःचं जीवन तुला सोपवतो. प्रभू, तू आमचा स्वीकार कर, आमचं जीवन आशीर्वादित कर, आणि आम्हा प्रत्येकांचा उपयोग तुझ्या महान गौरवी सेवेसाठी होऊ दे. आम्ही ही उपासना, ही भक्ती तुझ्या हातामध्ये सोपवतो. तुझ्या वचनावर आम्ही मनन करत असताना प्रभू, तुझ्या वचनाद्वारे तू आमची भेट घे. पवित्र आत्म्या, तू आमचा शिक्षक हो, तू आम्हाला शिकव, तू आम्हाला बोध कर, तुझं सत्य तू आम्हाला प्रगट कर. आजच्या या भक्तीमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं आम्हाला नव्यानं दर्शन होऊ दे. आम्ही सर्व स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मी प्रार्थना करतो, म्हणून तो ऐक. आमेन. प्रियजनो, आता वेळ झाली आहे देवाचा संदेश ऐकण्याची.
चला तर देवाचे संदेश आपल्यापर्यंत आणत आहेत आपल्या सगळ्यांचे आवडते देवाचे सेवक रेव्हरंड संजय डेव्हिड गायकवाड. शालोम. कसे आहात आपण सर्व? खूप आनंद वाटतो आज पुन्हा एकदा या माध्यमातून आपल्या सर्वांची भेट घेता येते. प्रभूनं आम्हा सर्वांना सांभाळलं आहे, आमची काळजी घेतली आहे, तो आम्हाला चालवत आहे, तो सर्व गोष्टींचा पुरवठा करतो. त्याबद्दल आपण प्रभूला मनापासून धन्यवाद देऊया. आपण पाहत आहोत की करोनाचा प्रभाव वाढत आहे. पुणे, मुंबई, ठाणे, रायगड या जिल्ह्यांमध्ये करोनाचे रुग्ण वाढत आहेत आणि ही काळजी करण्यासारखी गोष्ट आहे आणि आम्ही सर्वांनी सावध होण्याची गरज आहे. आम्ही निष्काळजी राहून चालणार नाही. आम्हाला स्वतःची काळजी घ्यायला हवी. आम्ही मास्क घालायला हवा, सॅनिटायझरचा उपयोग आपण करायला हवा, सोशल डिस्टन्सिंग आपण पाळायला हवं. सर्व चर्चा सुरू झाल्या आहेत, सर्व मंडळांची भक्ती सुरू झाली आहे. परंतु या दिवसामध्ये आपण एकत्र येत असताना मला असं वाटतं आपण काळजी घेणं आवश्यक आहे. आपण स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे, आपल्या कुटुंबाची काळजी घ्यायला पाहिजे, आपल्या मंडळीतील सर्वांची आपण काळजी घ्यायला पाहिजे. प्रभूनं आम्हा सर्वांना सुरक्षित ठेवावं, आम्हाला निरोगी ठेवावं आणि आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये त्याचे सुंदर हेतू, त्याच्या योजना या पूर्ण व्हाव्यात यासाठी आपण प्रार्थनेमध्ये राहूया. मागच्या रविवारी ज्यांनी शास्त्र वाचन केलं, आमचे बंधू संजीव हिवाळे ज्यांनी इंग्रजीमध्ये शास्त्र वाचन केलं आणि सिस्टर कल्पलता जॉय चव्हाण नाशिकच्या त्यांनी मराठीमध्ये शास्त्र वाचन केलं. या दोघांचा मी आभारी आहे. मागच्या रविवारी पेंटिकॉस्ट संडे होता. प्रेषितांची कृत्य 2 अध्याय 1 ते 13 यामध्ये जो ऐतिहासिक प्रसंग आहे, देवानं मंडळीवर पवित्र आत्मा पाठवला, त्याची आठवण स्मरण करण्यासाठी पेंटिकॉस्ट संडे अनेक चर्चेसमध्ये सेलिब्रेट केला जातो. आपण आपल्या ऑनलाईन भक्तीमध्ये तसं काही केलं नाही, परंतु मी क्राइस्ट चर्चमध्ये, पुण्याला क्राइस्ट चर्चमध्ये मी दोन्ही वेळेच्या भक्तीमध्ये ज्यावेळेस बोललो त्यावेळेस पवित्र आत्म्यासंबंधी आम्ही अभ्यास केला. क्राइस्ट चर्चमध्ये प्रेषितांचा मतांगीकार यावर आम्ही अभ्यास करत आहोत आणि मागच्या रविवारी जो भाग होता पवित्र आत्मा यावर मी विश्वास ठेवतो. माझी काही योजना नव्हती, परंतु पवित्र आत्म्याची योजना होती आणि त्यानुसार बरोबर तोच शास्त्रभाग किंवा तोच विषय मागच्या रविवारी पेंटिकॉस्ट संडेला आला आणि त्यामुळे पवित्र आत्म्यासंबंधीचं शिक्षण यावर आम्ही अभ्यास करू शकलो आणि फार अतिशय सुंदर आशीर्वादित असा हा अभ्यास झाला असं अनेकांनी मला चर्च सुटल्यानंतर सांगितलं आणि त्याबद्दल मी प्रभूला धन्यवाद देतो. प्रेषितांचा मतांगीकार हा मंडळीच्या विश्वासाचा पाया आहे. अनेक चर्चेसमध्ये, अनेक मंडळांमध्ये दर रविवारी प्रेषितांचा मतांगीकार बोलला जातो, परंतु मला असं वाटतं की फार कमी ठिकाणी त्याविषयीचा अभ्यास केला जातो आणि प्रभूच्या कृपेनं आम्ही हा अभ्यास क्राइस्ट चर्चमध्ये करत आहोत. प्रभू कृपा पुरवत आहे, आमचं मार्गदर्शन करत आहे आणि त्याबद्दल मी प्रभूला धन्यवाद देतो. आपला रोमकरास पत्राचा अभ्यास संपल्यानंतर माझी इच्छा आहे, प्रभूची कृपा असेल तर आपण आपल्या ऑनलाईन भक्तीमध्ये प्रेषितांचा मतांगीकार याचा अभ्यास सुरू करू आणि माझा विश्वास आहे की हा अभ्यास आपल्याला अतिशय उत्तेजन देणारा, बोध करणारा आणि मार्गदर्शन करणारा ठरेल. आपल्यापैकी जे पुण्यामध्ये आहात, जर आपल्याला हा प्रत्यक्ष संदेश ऐकायचा असेल प्रेषितांचा मतांगीकार, तर क्राइस्ट चर्चमध्ये आपण येऊ शकता. आपण जर फ्री असाल, सकाळी 8:30ला भक्ती असते आणि संध्याकाळी 5 वाजता भक्ती असते. आपण कोणत्याही भक्तीला येऊ शकता
आणि या अभ्यासाचा फायदा आपल्याला होऊ शकतो. आपण आपला रोमकरास पत्रामधील अभ्यास पुढे चालू ठेवूया. आपण 9व्या अध्यायामध्ये सुरुवात केली. मागच्या रविवारी 9व्या अध्यायाची पहिली 5 वचनं आपण पाहिली आणि आज प्रभूच्या कृपेनं 6 ते 13 ही वचनं आपण त्याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करूया. इस्रायल लोकांविषयी बोलत असताना इस्रायल लोक येशूचा स्वीकार करत नाहीत. याबद्दल पौलाला प्रचंड दुःख होतं, खेद होतो. ते दुःख तो व्यक्त करतो. परंतु आता 6व्या वचनापासून पुढे तो देवाच्या वचनाविषयी सांगतो आणि देवाची वचनं व्यर्थ जात नाहीत हे पटवून देण्याचा पौल या ठिकाणी प्रयत्न करत आहे. तर पाहूया आपण पौलाला त्याविषयी काय सांगायचं आहे. 6 वचन, तरी देवाचे वचन व्यर्थ झाले असे नाही, कारण इस्रायल वंशातले ते सर्व इस्रायल आहेत असे नाहीत, आणि ते अब्राहामाचे संतान आहेत म्हणून ते सर्व त्याची मुले आहेत असे नाही, तर इसहाकाच्या वंशाला तुझे संतान म्हणतील. पौल एक गोष्ट अत्यंत स्पष्ट करू इच्छितो. तुमचा इस्रायल वंशामध्ये जन्म झाला म्हणून तुम्ही सर्व इस्रायली आहात असं नाही. तुम्ही अब्राहामाची संतान आहात, परंतु म्हणून अब्राहामाची वचनाची मुले आहात असं नाही. ही गोष्ट तो इस्रायल लोकांना पटवून देत आहे. इस्रायल लोकांचा हा गैरसमज होता की आपण यहुदी आहोत, आपण इस्रायली आहोत म्हणून आपण देवाचे निवडलेले लोक आहोत. परंतु केवळ दैहिकदृष्ट्या तुम्ही इस्रायल आहात म्हणून तुम्ही देवाचे लोक आहात असं होत नाही. आणि आध्यात्मिक बाजू, आध्यात्मिक गोष्ट किती महत्त्वाची आहे हे पटवून देण्याचा पौल या ठिकाणी प्रयत्न करत आहे. प्रत्येक वंशाच्या लोकांना एक अभिमान असतो, गर्व असतो. गर्व से कहो हम ये है वो है. माझी खात्री आहे की इस्रायल लोक असं म्हणत असतील, गर्व से कहो हम इस्रायली आहे, गर्व से कहो हम यहुदी आहे. पौल त्याला म्हणतो गर्व वगैरे करून काय फायदा नाही. तुम्ही देहदृष्ट्या इस्रायली असाल परंतु आध्यात्मिकदृष्ट्या इस्रायली आहात का? अब्रामाची खरी संतान तुम्ही आहात का हा विचार करा. अब्राम हा विश्वासाचा पिता होता आणि तुम्ही विश्वासामध्ये असाल तर अब्रामाचे विश्वासाचे पुत्र व्हाल. केवळ इस्रायली घरात जन्म झाला, यहुदी घरात जन्म झाला म्हणून मी देवाचा निवडलेला आहे, हा जो गैरसमज इस्रायली लोकांचा होता तो दूर करण्याचा पौल प्रयत्न करत आहे. आणि आज आम्हाला सुद्धा ही गोष्ट समजून घेण्याची गरज आहे. आज अनेक लोकांचा हा गैरसमज आहे की मी ख्रिस्ती घरात जन्मलो म्हणून मी ख्रिस्ती झालो. तसं होत नाही. ख्रिस्ती होणं ही एक आध्यात्मिक बाब आहे. येशू ख्रिस्ताशी आमचं वैयक्तिक नातेसंबंध असणं, आम्ही देवाचं मूल होणं हे शारीरिकदृष्ट्या होत नाही, परंतु ते आध्यात्मिकरित्या व्हायला पाहिजे. आमचा देवाच्या कुटुंबामध्ये आत्मिक रीतीनं जन्म होणं आवश्यक आहे. इस्रायलाचा गुरु, इस्रायलाचा एक प्रमुख पुढारी निकोदेमस प्रभू येशू ख्रिस्ताला भेटायला आला आणि निकोदेमाला प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं, तुझा नवीन जन्म झाल्याशिवाय तू देवाचं मूल होऊ शकत नाही. यू मस्ट बी बॉर्न अगेन. तुझा नवा जन्म होणं आवश्यक आहे. तू इस्रायल लोकांचा पुढारी असशील, तू इस्रायली असशील, पण तू आत्मिकरित्या तू देवाचं मूल होणं हे आवश्यक आहे. आणि आज आम्हा ख्रिस्ती लोकांना सुद्धा हाच संदेश देव सांगत आहे की आपण ख्रिस्ती घरात जन्मलो म्हणून आपण आपोआप ख्रिस्ती झालो हा गैरसमज मनातून काढून टाका. आम्ही ख्रिस्ती आहोत, आम्ही देवाचे लोक आहोत, आम्ही देवाचे निवडलेले लोक आहोत, अशा प्रकारे जर आपला समज असेल आणि जर प्रभू येशू ख्रिस्ताची आणि तुमची वैयक्तिकरित्या ओळख नसेल, तुम्ही आपलं जीवन प्रभू येशू ख्रिस्ताला समर्पित केलं नसेल, तो तुमचा व्यक्तिगत तारणारा आणि प्रभू झाला नसेल, तर तुम्ही ख्रिस्ती असण्याचा काहीही फायदा नाही. होय, तुमचा बाप्तिस्मा झालेला आहे, तुमचं दृढीकरण झालेलं आहे, तुम्ही मंडळीमध्ये निवडून आला आहात, तुम्ही मंडळीचे पुढारी आहात. निकोदेम सुद्धा यहुद्यांचा पुढारी होता, पण प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला सांगितलं
तुझा नवा जन्म झाल्याशिवाय तू देवाचं मूल होऊ शकत नाही. आणि आज आम्हा सर्वांना हे समजून घेण्याची गरज आहे. मला माहीत नाही तुमची परिस्थिती काय आहे, तुम्ही स्वतःला का ख्रिस्ती समजता मला माहीत नाही. परंतु जर तुमचा हा गैरसमज असेल की मी ख्रिस्ती कुटुंबामध्ये जन्मलो म्हणून मी ख्रिस्ती आहे, तर कृपा करून तो गैरसमज दूर करा. आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताला आपला वैयक्तिक तारणारा आणि प्रभू म्हणून स्वीकारण्याची गरज आहे. आणि मग आमचा नवा जन्म होतो, आमचं तारण होतं, आम्ही प्रभूचे स्वतःचे लोक होतो. आम्ही खरे ख्रिस्ती तेव्हाच होतो. हो, आम्ही चर्च मेंबर असू शकतो, आम्ही चर्चमध्ये पुढारी असू शकतो, सर्व होऊ शकतं. मानवी दृष्टीने सर्व काही शक्य आहे. परंतु पवित्र आत्म्याच्या द्वारे आमचा नवा जन्म होणं हे आवश्यक आहे. आणि ते आपल्या बाबतीमध्ये झालं आहे का याची खात्री करून घ्या. आणि जर त्याविषयी आपली काही शंका असेल तर कृपा करून मला विचारा, आम्हाला लिहा, आणि तुम्हाला मदत करायला आम्हाला निश्चितच आनंद वाटेल. मी ख्रिस्ती कुटुंबात जन्मलो. माझे वडील पाळक होते. मेथडिस्ट चर्चचे पाळक म्हणून त्यांनी 40 वर्ष आणि त्यापेक्षा अधिक सेवा केली. पण त्यामुळं मी नाही ख्रिस्ती झालो. मी कॉलेजमध्ये शिकत होतो, पुण्याच्या SP कॉलेजमध्ये. आणि त्यावेळेस मी एका कॅम्पला गेलो नसरापूरमध्ये. आणि त्यावेळेस देवाने मला दाखवलं की मी तर पापी आहे, मी ख्रिस्ती नाही आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला मी माझ्या जीवनामध्ये माझा तारणारा आणि प्रभू म्हणून स्वीकारणं आवश्यक आहे. मी पश्चाताप करायला हवा, आणि ते मी केलं. मी माझ्या गुडघ्यावर गेलो, मी पश्चाताप केला, प्रभू येशू ख्रिस्ताला माझा वैयक्तिक तारणारा आणि प्रभू म्हणून स्वीकारलं. आणि तेव्हापासून माझ्या ख्रिस्ती जीवनाची सुरुवात झाली. माझं आध्यात्मिक जीवन तेव्हापासून सुरू झालं. दे से लाईफ बिगिन्स ॲट 40. वी से लाईफ बिगिन्स ॲट द क्रॉस. आमचं जीवन प्रभू येशू ख्रिस्ताच्या क्रूसखांबाजवळ सुरू होतं. क्रूसखांबाच्या पायथ्याशी आम्ही जेव्हा नम्र होतो, आम्ही पश्चाताप करतो, प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या अंतःकरणामध्ये स्वीकारतो, त्यावेळेस आमचा नवा जन्म होतो. आणि हे पवित्र आत्म्याचं कार्य आहे. आम्ही काही नाही करू शकत, आम्ही फक्त स्वीकार करतो, आम्ही फक्त पश्चाताप करतो. परंतु आमचं तारण करण्याचं कार्य देव करतो, पवित्र आत्मा करतो. आणि आम्ही देवाचं मूल आहोत का हे आम्ही तपासून पाहण्याची गरज आहे. इस्रायल लोकांना पावलाने हा इशारा दिला, तुम्ही अब्राहमाच्या घरात जन्मला, यहुदी घरात जन्मला, म्हणून तुम्ही देवाचे लोक आहात, हा समज दूर करा. आज आमचा गैरसमज आहे का? आम्हाला तो दूर करण्याची गरज आहे. 8वं वचन, म्हणजे देहद्वारे झालेली मुले देवाची मुले आहेत असे नाही, तर अभिवचनानुसार जन्मलेली मुलेच संतान अशी गणण्यात येतात. यहुदी लोकांना पावलाने हे सांगितलं. तो स्वतः यहुदी होता, कट्टर यहुदी होता, पुरुषी होता. गमालियलच्या हाताखाली त्याने शिक्षण घेतलं होतं. परंतु त्यालासुद्धा हे समजून आलं की या सर्व गोष्टीमुळं तो यहुदी होत नाही, इस्रायली होत नाही. जेव्हा पुनरुत्थित ख्रिस्ताचा त्याला दर्शन झालं, जेव्हा पुनरुत्थित ख्रिस्ताला तो भेटला, तेव्हा त्याचं जीवन बदलून गेलं, त्याचा नवा जन्म झाला. आणि तेव्हापासून त्याच्या आध्यात्मिक जीवनाला सुरुवात झाली. तो देवाचं मूल तेव्हाच झाला हे त्याच्या लक्षात आलं. तो फार मोठा पुढारी होता. यहुदी लोकांचा मोठा पुढारी होता, आणि तरीसुद्धा तो देवाचं मूल नव्हता, तो इस्रायलाचे संतान नव्हता. हे सत्य देवाने त्याला प्रगट केलं. आणि आज आम्हाला सुद्धा कदाचित हे सत्य समजून घेण्याची गरज आहे. मेथडिस्ट चर्चचे संस्थापक जॉन वेस्ली यांच्याविषयी असं सांगतात की ते पाळक होते. पुलपेटवरून संदेश देत असताना देवाच्या पवित्र आत्म्याने त्यांना दाखवून दिलं की त्यांचा नवा जन्म झाला नाही, त्यांचं तारण झालं नाही, आणि त्यांनी पश्चाताप केला, प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारलं, आणि त्यांचं तारण झालं, आणि त्यांचं जीवन बदलून गेलं. पाळक होते पण देवाचं मूल झाले नव्हते. आणि हे शक्य आहे. तुम्ही पाळक असाल, तुम्ही बिशप असाल, तुम्ही अजून कोणी असाल, परंतु जर येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये स्वीकारलं नसेल तर तुम्ही देवाचं मूल नाही, असं देवाचं वचन आम्हाला सांगतं. पौलाचा तो अनुभव होता, पौलाची ती साक्ष होती. पौलाचं जीवन तेव्हा बदलून गेलं जेव्हा पुनरुत्थित ख्रिस्त त्याला भेटला, आणि त्याचं जीवन त्याने बदलून टाकलं. देहद्वारे झालेली मुले देवाची मुले आहेत असं नाही.
अभिवचनानुसार जन्मलेले मुले. आम्ही जेव्हा देवाच्या वचनाचा स्वीकार करतो, देवाच्या वचनावर आम्ही विश्वास ठेवतो, तेव्हा आमचं तारण होतं, तेव्हा आमचं परिवर्तन होतं, तेव्हा आम्ही देवाची मुलं होतो. देवाच्या वचनाचं कार्य माझ्या जीवनामध्ये झालं आहे का, हा प्रश्न मी स्वतःला विचारायला हवा. की मी ख्रिस्ती घरात जन्मलो, माझे आईवडील ख्रिस्ती आहेत, त्यांनी माझा बाप्तिस्मा केला किंवा मी बाप्तिस्मा घेतला, हे सगळे जे सोपस्कार, सगळे विधी ते पार पाडल्यामुळं आम्ही ख्रिस्ती होत नाही. ख्रिस्ती होण्याची सुरुवात आमच्या अंतःकरणात होते. देव आमच्या अंतःकरणाचा पालट करतो, आमचं जीवन तो शुद्ध करतो, त्याच्या रक्तानं तो धुवून टाकतो, आमची पापं तो दूर करतो, आम्हाला आमच्या पापांपासून मुक्त करतो, आणि मग देवाच्या प्रीतीचा अनुभव आपल्या जीवनामध्ये आम्हाला येतो. त्याचा पवित्र आत्मा तो आम्हाला देतो. त्या पवित्र आत्म्याच्या द्वारे हे सत्य आम्हाला प्रगट होतं की आम्ही देवाचं मूल झालो आहोत. आणि तेव्हापासून आपल्या ख्रिस्ती जीवनाला सुरुवात होते. आपल्या जीवनात हे झालंय का? वचन 9, कारण पुढे याच सुमारास मी येईन तेव्हा सारेला पुत्र होईल, या शब्दात ते अभिवचन दिलेले होते. देव अब्रामाशी बोलला होता, देव सारेबरोबर बोलला होता, आणि देवानं त्यांना अभिवचन दिलं होतं की मी पुन्हा येईन तेव्हा सारेला पुत्र होईल. 10 वचन, इतकेच नव्हे तर रिबेकाही एकापासून म्हणजे आपला पूर्वज इसाहाक याच्यापासून गरोदर राहिल्यावर मुले अजून जन्मली नव्हती व त्यांनी काही बरे वाईट केले नव्हते, तेव्हा निवडी संबंधाने देवाचा जो संकल्प असतो, म्हणजे जो कर्मामुळे नव्हे तर पाचारण करणाऱ्याच्या इच्छेने असतो, तो कायम राहावा. 2 उदाहरणं दिली. एक अब्रामाचं उदाहरण, अब्राम आणि साराचं उदाहरण, आणि आता रेबेका, इसाहाक आणि त्यांची मुलं यांची उदाहरणं आहेत. देवानं अब्रामाला आणि साराला अभिवचन दिलं होतं की मी पुन्हा येईन त्यावेळेस तुला पुत्र असेल. 1 वर्षानंतर तो पुन्हा येणार होता आणि 1 वर्षानंतर साराला पुत्र होईल हे अभिवचन दिलं होतं. अब्राहम आणि सारा यांनी दैहिकदृष्ट्या विचार केला होता आणि म्हणून हगारेच्या द्वारे त्याला पुत्र झाला, इश्माईल झाला, पण तो अभिवचनाप्रमाणे नव्हता. अब्राहमाचाच पुत्र होता परंतु अभिवचनाप्रमाणे नव्हता, दैहिकदृष्ट्या जन्मलेला होता. परंतु इसाहाक जो आहे, इसाहाक हा अभिवचनाद्वारे जन्मलेला मुलगा होता. देवानं सांगितलं होतं की सारेला पुत्र होईल आणि 1 वर्षानंतर मी येईन तेव्हा हे पूर्ण होईल. देवानं अभिवचन दिलं होतं, त्यानुसार इसाहाकाचा जन्म झाला होता आणि म्हणून इसाहाक हा वचनाचा पुत्र होता. आणि आपल्या जीवनामध्ये सुद्धा हे सत्य आपण समजून घ्यायला पाहिजे. दैहिकदृष्ट्या आम्ही आपल्या आईवडिलांची मुलं आहोत, हो, आम्ही ख्रिस्ती कुटुंबामध्ये जन्मलो, हे दैहिकदृष्ट्या चांगलं आहे, परंतु आध्यात्मिकदृष्ट्या आम्ही वचनाद्वारे देवाची पुत्र कन्या झालो आहोत का, देवाची मुलं झालो आहोत का, हा प्रश्न आपल्याला स्वतःला विचारावा लागेल. आम्ही लहान मुलांकडे पाहतो आणि आम्ही म्हणतो किती छान मुलं आहेत, ही देवाची मुलं आहेत. हो, देवाने त्यांना निर्माण केलं, ती फार छान आहेत, परंतु त्यांचा नवा जन्म होणं आवश्यक आहे, त्यांचं तारण होणं आवश्यक आहे. ज्यावेळेस ते स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारतात त्यावेळेस देवाची त्यांच्या संबंधीची जी योजना आहे ती पूर्ण होते. पहा आता रेबेका आणि इसाक आणि त्यांची मुलं याकोब आणि एसाव यांच्याविषयी सुद्धा देवानं अभिवचन दिलं होतं. आणि आता फरक काय आहे की ते जन्मण्या अगोदरच देवाने ठरवलं होतं काय होणार आहे. निवड देव करतो, आम्हाला फक्त स्वीकार करायचा आहे. देवानं आम्हाला आधीच निवडलेलं आहे, फक्त आम्ही त्याचा स्वीकार करतो की नाही हे आपल्या हातामध्ये आहे. देवानं याकोबाची निवड केली होती. याकोबानं काहीही करण्या अगोदरच तो काही चांगले कृत्य करू शकला नाही. चांगल्या कर्मांमुळं याकोबावर देवाची दया झाली नाही, तो तर लबाड होता. पण देवानं दया दाखवली. एसाव काही करण्या अगोदरच देवानं त्याला नाकारलेलं होतं आणि म्हणून चांगलं करणं किंवा वाईट करणं याच्यातून आमची निवड होत नाही, परंतु देवाच्या इच्छेप्रमाणे आमची निवड होते. तुम्ही म्हणाल की हा किती अन्याय आहे.
हा अन्याय नाही. देव पुढे काय होणार आहे ते आधीच जाणतो, पाहतो आणि म्हणून तो निवड करतो. देवाला निवडीचं स्वातंत्र्य आहे. देवाला आम्ही प्रश्न नाही करू शकत, तू हे का निवडलं आणि तू ते का निवडलं. देव निवडतो आणि त्या प्रकारे देव कार्य करतो. संपूर्ण इस्रायल लोकांमध्ये देवानं मोशेचीच का निवड केली? त्याने अहरोनाची नाही केली किंवा दुसऱ्या कोणी पुढाऱ्याची निवड नाही केली, परंतु त्याने मोशेची निवड केली. जो खुनी होता, त्याने एका मिस्री माणसाचा खून केला होता, तो पळून गेला होता, परंतु देवानं त्याची निवड केली होती. इस्रायल लोकांचं पुढारीपण करण्यासाठी देवानं मोशेची निवड केली होती. देवानं दाविदाची निवड केली, देवानं शमूएलाची निवड केली. सर्व संदेष्टे, सर्व राजे, या सर्वांची निवड देवाने केली. देव हा निवड करणार आहे. पुष्कळदा आम्हाला सेवा करायची इच्छा असते. आमच्या मंडळीमध्ये, आमच्या चर्चमध्ये आम्हाला सेवा करायची असते. ही चांगली इच्छा आहे, परंतु मंडळीने निवड करण्या अगोदर देवानं तुमची निवड केली आहे का हे समजून घ्या. निवड देव करतो. होय, मंडळीमध्ये कदाचित त्याच्यावर शिक्कामोर्तब होत असेल, परंतु निवड करणारा हा देव आहे. आमची निवड मंडळी करते, मंडळीतील पुढारी करतात, असं कदाचित आपल्याला वाटत असतं आणि काही अंशी ते खरं असेल, परंतु खरं निवड करणारा कोण असेल तर तो देव आहे, आमचा निर्माणकर्ता. तो सार्वभौम आहे. याकोब आणि एसावच्या बाबतीमध्ये देवाने हे सिद्ध केलं की तो सार्वभौम आहे. आणि म्हणून वडील धाकट्याची सेवा करेल हे देवाने आधीच ठरवलं होतं. त्यांनी काही करण्या अगोदरच देवाने हे ठरवलं होतं कोण कोणाची सेवा करेल. देवाचा जो संकल्प आहे तो मानवाच्या बुद्धीप्रमाणे होत नाही. देव त्याची निवड स्वतः करतो. तो सार्वभौम आहे. तो ठरवतो कोणाविषयी काय निर्णय घ्यायचा आणि आम्ही त्याला चॅलेंज करू शकत नाही, आम्ही त्याला आव्हान करू शकत नाही. हो, या जगामध्ये चर्चमध्ये समजा कोणाची निवड झाली तर कदाचित आम्ही त्याला आव्हान करू शकतो. पण जर देव निवड करतो तर त्याला आम्ही कोणीही आव्हान करू शकत नाही. आणि देव जी निवड करतो ना ती सर्वोत्तम असते, ती सर्वोच्च असते. त्याच्यापेक्षा मोठा अधिकार कोणाला नाही आहे. एकदा देवानं निवड केली की तो सर्वोच्च अधिकार आहे. आता यामधून काही गैरसमज होऊ शकतात. काही सेवक असे आहेत की देवानं माझी निवड केलेली आहे आणि ते सेवा करायला सुरुवात करतात, परंतु खरोखर देवानं त्यांची निवड केली आहे का हे वचनामधून त्यांना सांगता आलं पाहिजे. त्यांच्या जीवनामधून, त्यांच्या चारित्र्यामधून हे सिद्ध व्हायला पाहिजे. नाहीतर आपल्याला माहिती आहे बरेच पाळक आहेत, स्वयंघोषित पाळक आहेत, बिशप्स आहेत, आणि कोणी डॉक्टर लावतंय, कोणी बिशप लावतंय, कोणी अजून काय काय लावतंय. पुण्यामध्ये मला एक गृहस्थ माहीत आहेत आणि त्यांचं जीवन संशयास्पद आहे. त्यांच्या जीवनाविषयीची चांगली साक्ष नाही आहे, परंतु आज ते स्वतःला बिशप, डॉक्टर आणि अजून काय काय म्हणून घेतात. आम्ही स्वतःला काय म्हणून घेतो याच्यावरून आम्ही देवाची सेवा नाही करू शकत. देवानं आमची निवड केली आहे का हे महत्त्वाचं आहे. देवाचा संकल्प माझ्याविषयी काय आहे हा मी समजून घ्यायला पाहिजे. आणि देव जे पाचारण करतो ते सर्वोच्च असतं. आम्ही स्वतः ठरवू शकत नाही. आमच्यापैकी अनेक जण स्वयंघोषित सेवक होतो. आम्ही कोणी पाळक होतो, कोणी बिशप होतो, कोणी हे होतो, कोणी ते होतो. प्रश्न हा आहे की देवाने ही निवड केली आहे का? आणि देव आपल्या वचनानुसार ही निवड करतो. आम्हाला वाटलं म्हणून, आम्हाला स्वतःला खूप इच्छा आहे म्हणून. इच्छा करणं चांगलं आहे. मला देवाची सेवा करायची इच्छा असणं चांगलं आहे, परंतु देवाची इच्छा आहे का की तुम्ही त्याचे सेवक, त्याचे पुढारी म्हणून मंडळीमध्ये सेवा करावी, ही देवाची इच्छा आहे का हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. अनेक मंडळांमध्ये वडिलांच्या निवडणुका होतात. माझ्या मनामध्ये हा प्रश्न आहे की ते वडील व्हावेत हे कोण ठरवतं? त्यांना स्वतःला वाटलं म्हणून की 10 लोक त्यांना निवडून देतात म्हणून? देवाच्या वचनाप्रमाणे ते सेवक होण्यास पात्र आहेत का हा विचार त्यांनी केला आहे का?
प्रेषित मंडळीमध्ये कोणत्या लोकांची निवड करावी यासंबंधी त्यांच्या पत्रांमध्ये मार्गदर्शन करतात. त्या मार्गदर्शनाप्रमाणे आम्ही वडील निवडतो का? वडिलांची निवडणूक होताना हा जो क्रायटेरिया आहे की वचनाप्रमाणे चालणारे ते आहेत का, त्यांचा वचनाचा अभ्यास आहे का, त्यांचं जीवन पवित्र आहे का, देवाच्या आज्ञा ते पाळत आहेत का, त्यांची साक्ष समाजामध्ये, त्यांच्या कुटुंबामध्ये, त्यांच्या मंडळीमध्ये चांगली आहे का, हा प्रश्न आम्ही विचारायला हवा. बहुतेक सर्व मंडळांमध्ये वडिलांच्या निवडणुका होतात, काही ठिकाणी पालकांच्या निवडणुका होतात, काही ठिकाणी बिशपांच्या निवडणुका होतात. त्या सर्व नेमणुकींमध्ये, सर्व निवडीमध्ये देवाची निवड आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करतो का? देवाच्या वचनाप्रमाणे ही निवड आहे का, याविषयी आपण काळजी घेणं आवश्यक आहे. 12 आणि 13 वचन पाहूया आणि मग थांबूया. म्हणून तिला सांगण्यात आले की वडील धाकट्याची सेवा करील. त्याचप्रमाणे शास्त्रात असे लिहिले आहे की मी याकोबावर प्रीती केली आणि एसावाचा द्वेष केला. हे वाचल्यानंतर कदाचित आपल्याला थोडंसं वाईट वाटेल. एसावाचा द्वेष केला. मी कॉमेंट्रीमध्ये याविषयी वाचत होतो. तर द्वेष हा शब्द देवानं प्राधान्य दिलं या संदर्भामध्ये वापरलेलं आहे की एकापेक्षा दुसऱ्याला प्राधान्य देणं. देव जेव्हा एखादी निवड करतो, 2 व्यक्तींमध्ये जेव्हा एखाद्याची निवड करायची असते, तेव्हा यापेक्षा हा व्यक्ती याला का प्राधान्य द्यायचं याचं देव ठरवतो. याविषयीचं ठरवण्याचा अधिकार देवाला आहे. आम्हाला कदाचित वाईट वाटत असेल, आम्हाला वाटत असेल की नाही या व्यक्तीनं व्हायला पाहिजे होतं, ही व्यक्ती चांगली आहे, परंतु देवाच्या दृष्टिकोनातून कोण योग्य आहे हे ठरवण्याचा अधिकार देवाला आहे. आम्ही त्या बाबतीमध्ये देवाला चॅलेंज नाही करू शकत. गलाती 3:9 आणि 29 ही वचनं आपण पाहिल्यानंतर याचं लागूकरण आपल्याला कसं करता येईल याविषयी आपल्याला थोडंसं मार्गदर्शन मिळतं. 9वं वचन, म्हणून जे विश्वासाचे आहेत त्यांना विश्वास ठेवणाऱ्या अब्राहमासहित आशीर्वाद मिळतो. आज आमच्यासाठी हा आशीर्वाद काय आहे? जे आम्ही विश्वासणारे आहोत त्यांना हे कृपादान प्राप्त होतं. आमची निवड विश्वासाच्या द्वारे होते, आमच्या कर्मामुळे होत नाही. 29वं वचन, आणि तुम्ही जर ख्रिस्ताचे आहात तर अब्राहमाचे संतान आणि अभिवचनाच्या द्वारे वारिस आहात. आम्ही नवीन इस्रायल आहोत, आम्ही अब्राहमाचे संतान आहोत. कसे? आपल्या विश्वासाच्या द्वारे. इस्रायल लोकांची सुनता व्हायची आणि त्यामुळे ते इस्रायली आहेत असं जगाला सिद्ध व्हायचं. आज आमच्या अंतःकरणाची सुनता होणं आवश्यक आहे. विश्वासाच्या द्वारे आम्ही अब्राहमाची मुलं होऊ शकतो. ज्यावेळेस आम्ही आपला विश्वास येशू ख्रिस्तावर प्रगट करतो त्यावेळेस विश्वासाच्या द्वारे आम्ही अब्राहमाची मुलं होतो. आणि देवाची इच्छा आहे या जगातील प्रत्येकाला हा अनुभव मिळावा. देवानं जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. देवाची इच्छा आहे सगळ्या जगाचं तारण व्हावं. देवानं आपल्या पुत्राला या संपूर्ण जगाचं तारण करण्यासाठी पाठवलं. या संपूर्ण जगाचा बचाव व्हावा यासाठी देवानं प्रभू येशू ख्रिस्ताला जगात पाठवलं. परंतु हे आमच्यावर आहे की आम्ही त्याचा स्वीकार करायचा का नाही. देव आमची निवड करतो आणि ती निवड आम्ही समजून घेऊन त्या प्रकारे आम्हाला देवाची सेवा करायची आहे. देव आम्हा सर्वांना बोलवत आहे त्याच्या सेवेसाठी. देवाची इच्छा आपल्यासाठी काय आहे हे समजून घेण्याचा आपण कधी प्रयत्न केला? देवाचं सेवक होणं हा जगातील फार मोठा बहुमान आहे आणि देवाची इच्छा आहे की तुम्हाला त्याचे सेवक बनवावं. देवानं तुमची निवड केली आहे की नाही हे वचनाद्वारे देव तुम्हाला प्रगट करेल. आणि म्हणून वचन आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. देवाचं वचन मला काय सांगतं, देवानं माझी निवड केली आहे का हे समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. देवबाप तुम्हाला आशीर्वाद करो. आमेन. प्रार्थना करूया. सर्वसमर्थ जिवंत प्रभुदेवा, आम्ही तुझे उपकार मानतो. आजचा दिवस आम्हाला दिलास.
तुझ्या पायाजवळ बसून तुझी स्तुती आराधना करण्यासाठी, तुझं वचन ऐकण्यासाठी तू आम्हाला ही सुंदर संधी दिलीस, त्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. प्रभू, तुझ्या वचनामधून तुझं सत्य तू आम्हाला प्रगट केलंस, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझे उपकार मानतो. गेल्या आठवडाभर तू आम्हाला सांभाळलंस, आमची काळजी घेतलीस, आम्हाला लागणाऱ्या सर्व गोष्टी पुरवल्यास. प्रभू, त्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. आज आमच्यामध्ये कोणी दुःखी आहेत, निराश आहेत, संकटामध्ये आहेत, अडचणीमध्ये आहेत, प्रभू आम्ही प्रार्थना करतो, त्यांना तू स्पर्श कर, त्यांना तू निरोगी कर, त्यांच्या सर्व दुःखातून, त्यांच्या अडचणीतून त्यांना तू बाहेर काढ. तुझी शांती, तुझा आनंद त्यांच्या जीवनामध्ये त्यांना अनुभवास येऊ दे. ज्यांचे वाढदिवस आहेत, विवाहाचे वर्धापन दिन आहेत, अशा आमच्या सर्व प्रियजनांसाठी आम्ही प्रार्थना करतो. तू त्यांना आशीर्वादित कर, त्यांची काळजी घे, त्यांच्या सर्व गरजा पूर्ण कर, त्यांना तू सुरक्षित ठेव, त्यांना तू दीर्घायू कर, त्यांना तू निरोगी ठेव. प्रभू, हा येणारा आठवडा आम्हा सर्वांसाठी आशीर्वादाचा आठवडा कर. आम्हा सर्वांची तू काळजी घे. तुझ्या मार्गामध्ये चालण्यासाठी आम्हा सर्वांना तू सहाय कर. मान, महिमा, गौरव आम्ही तुला देतो आणि प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही करतो म्हणून तो ऐक. आमेन. प्रभूनं शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, जशी आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करतो, तशी तू आम्हाला आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आणि आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता, शांती, आनंद आणि आरोग्य आम्हा सर्वांसह, आमच्या कुटुंबाबरोबर, देवाच्या सर्व लोकांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. सुवंद्य देवा परात्पर, तवा हो त्याला खालीवर, तो बाप पुत्र आत्माजा, त्रेक्याला द्या अनंत मान. आमेन. प्रियांनो, आजच्या उपासनेमधून तुम्हाला आशीर्वाद मिळाला आहे ही खात्री आहे. आता भेटूया पुढील रविवारी. पुढील रविवार हा पितृवार आहे, तेव्हा निश्चितच या उपासनेमध्ये सहभागी व्हा. तोवर शालोम.